વડીલો અમે કોઈથી નથી ડરતા, પુષ્પરાજ જેવા અમે કદી નથી ઝૂકતા. એક જ ચાલે આદિવાસી ચાલે, એક જ ચાલે આદિવાસી ચાલે, એક જ ચાલે આદિવાસી ચાલે, એક જ ચાલે. આદિવાસી ચાલે. पेट्रोल पंप वाला उद्योगपति तालुका नवापूर जिला नंदुरबार 455418 भारत सरकार भारत के संविधान की शपथ एवं मैं आदिवासी समाज भारत सरकार कुटुंब परिवार की तकरार यूनो और यूके से लेकर दिल्ली तक, दिल्ली से लेकर गली तक, गली से लेकर ग्राम पंचायत तक, ग्राम पंचायत से लेकर ग्राम सभा तक, ग्राम सभा से लेकर आम जनता तक, आम जनता से लेकर अब तक जमीन से संबंधित जुड़े हुए सभी मामले भारत सरकार के दायरे में आते हैं। पूर्व आजी माजी सभी धर्म के इंटरनेशनल समिति, इंटरनेशनल माननीय सर्वोच्च न्यायालय चीफ जस्टिस मुख्य न्यायाधीश इंटरनेशनल माननीय व्यापारी कर्मचारी पुडारी उद्योगपति 852 विभाग के डिपार्टमेंट के माननीय सरकारी अधिकारी, मीडिया, पत्रकार, माननीय आरएसएस संघ एवं XYZ देश के तमाम जवाबदार व्यक्ति, भारत सरकार परिवार एवं समिति, आप सबने मिलकर ईस्ट इंडिया कंपनी और इंग्रजों के दिए हुए एजेंडे पे उद्योगपति देश को चला रहे हैं। भारत सरकार का बोर्ड लगाकर और भारत सरकार के नाम से मेरे आदिवासी समाज भारत सरकार कुटुंब परिवार का रिजर्व कोटा का आप सब मिलकर गलत इस्तेमाल कर रहे हो और मेरे आदिवासी समाज को देशद्रोही, आतंकवादी, नक्सलवादी, जातिवादी, माओवादी, XYZ वादी घोषित करके हमको जेल के अंदर डाला जा रहा है और मेरे आदिवासी समाज भारत सरकार कुटुंब परिवार हमारे कायदे, कलम, नियम, कानून, ABC, 12 खड़ी लिपि, ये सब कुछ हमारा नहीं है। हमारी सिर्फ और सिर्फ कुदरती बोली भाषा है। इस गंभीर मुद्दे को भारत सरकार, मीडिया, पत्रकार, देश के तमाम जवाबदार व्यक्ति, आप सबने मिलकर आम जनता के सामने खुलासा करके, सार्वजनिक करके संपूर्ण दस्तावेज पुरावे मुझे अदा करें। यही मेरी आप सभी को नम्र गुजारिश है। धरती माता की जय। राजस्व भारत सरकार सत्यमेव जयते। जय आदिवासी। श्री विपिन भाई मंगलदास चौकावाला, रेटिया तुवर दाल मिल वाला, स्वस्तिक पेट्रोल पंप वाला उद्योगपति तालुका नवापूर जिला नंदुरबार 455418 भारत सरकार भारत का संविधान की शपथ एवं मेरे आदिवासी समाज भारत सरकार कुटुंब परिवार की तकरार सन 000000 से लेकर सन 1950 तक, सन 1950 से लेकर सन 1964 तक, सन 1964 से लेकर अब तक यूनो और यूके से लेकर दिल्ली तक, दिल्ली से लेकर आदिवासी ग्राम पंचायत तक, आदिवासी ग्राम पंचायत से लेकर आदिवासी ग्राम सभा तक, आदिवासी ग्राम सभा से लेकर अब तक आदिवासी एसी कुंवर केसर सिंह भारत सरकार मुकाम कटासवन तालुका व्यारा जिला सूरत तापी गुजरात भारत इंडिया, आप श्री गुलाम बाबा भारत सरकार, आप श्री रामदास बाबा भारत सरकार मुकाम रंजनपुर मोरवड तालुका तळोदा जिला नंदुरबार महाराष्ट्र भारत इंडिया, इनकी डबिंग एवं रिकॉर्डिंग करके देश के सभी धर्म के 852 विभाग के डिपार्टमेंट के माननीय सरकारी अधिकारी को उडारी और कंपनी के उद्योगपति चला रहे हैं। अगर ये लिखा हुआ फर्जी, गलत, झूठा साबित हुआ तो मुझे मेरे परिवार के साथ देश में कहीं भी किसी भी मैदान में देश के तमाम जवाबदार व्यक्ति, भारत सरकार परिवार एवं समिति, मीडिया, पत्रकार, आप सबने मिलकर आम जनता के सामने फांसी देना चाहिए। इस गंभीर मुद्दे को सरकारी दफ्तर, सरकारी दस्तावेज के अंदर दर्ज नोंद करके आम जनता के सामने खुलासा करके, सार्वजनिक करके संपूर्ण दस्तावेज पूरा मुझे अदा करे। यही मेरी आप सभी को नम्र गुजारिश है। धरती माता की जय। व्यवहार चालू आहे तर आपला जन्मापासून तर मृत्यूपर्यंत जो पैसा क्रेडिट असतो केंद्र सरकारकडे, तो पैसा आपल्याला घरपोच यायला पाहिजे। पण या लोकांनी काय केलं, हे गाव नकाशामध्ये दाखवलं नाही, गुरुचरण म्हणून खाली दाखवलेलं आहे
तर या गावाचा पैसा जो एवढा पण पैसा येतो तेवढा नगरपालिकेमध्ये वापरला जातो. त्या नगरपालिकेमार्फत आपल्याला या गावाचा हिशोब लागेल आणि आपण जो 1,664 लाख करोड रुपये दंड ठेवलेला आहे तो दंड सुद्धा या गावाला द्यावा लागेल यांना. याला कारण एकच आहे, कंपनीवाले भारत सरकार नाही. आणि हे सगळं जेवढं देशामध्ये जे काय चाललंय भारत सरकारच्या नावाने, भारत सरकारचं बोर्ड लावून, ते सगळ्याच सगळं कंपनीवाले चालवत आहे. लिमिटेड कंपन्या जेवढ्या आहे, पहिले ती ईस्ट इंडिया कंपनी चालवत होती, त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी कंबाईनमध्ये इंग्रज होते, आता ते इंग्रज आणि ईस्ट इंडिया कंपनी चालले गेले. आता सगळ्या कंपनीवाल्यांनी काय केलंय, सॅटेलाइट बसवलंय आणि सॅटेलाइटवरनं हे लोक सर्वे करून जमीन हायजेक करत आहे. आणि जो आपण जमिनीवर पीक पाणी नोंद करतो तलाठीकडे, त्या पीक पाणीचा वेरा असतो तो राष्ट्रपतीकडे जातो, राष्ट्रपतीकडनं रिझर्व्ह बँककडे जातो, तिथनं जो पैसा आपला क्रेडिटवर छापला जातो तो सुद्धा केंद्र सरकारच वापरत आहे. तर तो पैसा सुद्धा घरोघरी यायला पाहिजे, घरोघरी पोचायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण हे कार्य चालवत आहे. आपण काय हे काय घरचं खाजगी काम नाही, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, भारत सरकार परिवार आहे. पण हे सगळं ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं गेलं होतं म्हणून ते आपण उजड्यामध्ये आणत आहे. तर विषय फार मोठे आहे आणि त्याच्यामध्ये शेतीचा विषय आणि बिनशेतीचा विषय, सगळ्यांचे विषय येतीलच, नाही येणार असं नाही दादा. ते आता आपण जे यादी बनवतो 11 बाय 11 माणसं, तर शेतीवाल्यांची यादी वेगळी बनवा आणि बिनशेतीवाल्यांची वेगळी बनवा. याला कारण आहे, आपला जो क्रेडिट असतो तो क्रेडिट शेतीचा आणि परिवारचा तो वेगळा असतो आणि नुसतं बिनशेतीचा त्यांचं क्रेडिट वेगळं असतं. त्याप्रमाणे आपल्याला यादी बनावं लागेल आणि ती यादी सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती, राज्यपाल, रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर आणि हे जे काय भारत सरकारचे परिवारमध्ये काय दलाल असतील ते आणि भारत सरकारच्या समितीमध्ये काय दलाल आहेत का, भारत सरकार हा टॅक्स भरू शकतो का, तर ते मुद्दे मेन आहे. भारत सरकार हा मालक आहे. टेझरी हे भारत सरकारचे, लँड रेव्हन्यू रूल्स काय म्हणतं, टेझरी रूल्स काय म्हणतं, जमीन भारत सरकारची, रेव्हन्यू भारत सरकारचं, टेझरी भारत सरकारची. टेझरी खाली आहे आणि ग्रामपंचायत मधून लेटर असं भेटतं की बाबा लिमिटेड कंपनी आणि आरटीओ डिपार्टमेंटला टॅक्स माफ आहे, ते टॅक्स भरू शकत नाही. तर रेव्हेन्यू हा भारत सरकारचा आहे, तर मग आरटीओ डिपार्टमेंटचा आहे का लिमिटेड कंपनीचा आहे, त्याचा खुलासा व्हायला पाहिजे. म्हणून 29 तारखेला आपण तिथे ग्रामसभा लावली, कुठे, आडाखेडला, बरोबर ना. तर सगळ्यांनी मिळून आता रजा घेऊ. जय आदिवासी, आपकी जय. ग्रामसभाला आडाखेडला काढा ना, या बी आपला तरार सारख्या समित्या मागरायच्या, मोकळवाला भाव मागरायच्या खेळला અને આમના વરુ જ મોર ચાલના ગયા हाँ, આમના इतना वरु बड़ो बड़ा चाल कोपरा गया में जो घुसी केड़ा गया मोर चाल गया गाड़ी सो माया ना तो वर बटी આના પેટમાં મરી ગયા हाँ, इंडिया नॉन ज्युडिशियल राजस्व भारत सरकार सत्यमेव जयते. जय आदिवासी. श्री विपिन भाई मंगलदास चौकवाला, रेटिया तोड़ तालमीलवाला, स्वस्तिक पेट्रोल पंपवाला, उद्योगपती, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार, 425418. मेरा निवेदन नंबर 1, 26 जनवरी सन 1950 से लेकर अब तक देश का संविधान का पालन किसी ने नहीं किया है, तो फिर उसका जिम्मेदार कौन है. नंबर 2, भारत सरकार का रेवेन्यू किसने लूटा, इसने बेचने और दलाली करने वाला कौन है, तो फिर उसका जिम्मेदार भी कौन है. नंबर 3, भारत सरकार की ट्रेजरी किसने खाली और खत्म कर डाली है, तो फिर उसका जिम्मेदार कौन है. पहले और आखिरी यही मेरी निवेदन है. ये सभी तीनों मुद्दे पे सरकारी एजेंसियों द्वारा सही जांच करके अगर जांच तपास में गुनहगार साबित हुआ तो मुझे परिवार के साथ आम जनता मीडिया के सामने सार्वजनिक करके आज़ाद मैदान में फांसी दे देनी चाहिए. यही मेरी आप सभी को नम्र गुजारिश है. धरती माता की जय. तर इथे 1,664 लाख करोड रुपये आपण लहान चिंचपाडा या गावामध्ये दंड ठेवलेला आहे. व्यापारी असो, कर्मचारी असो, पुढारी असो, भारत सरकार असो, केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, युनो असो, दिल्ली असो, गल्ली असो, आपला याच्यामध्ये जे का आपण इथे लेक्चर दिलं, वाचलं, याच्यामध्ये हे सत्य आहे, याच्यामध्ये सत्य नाही.
आणि हे याच्यासाठी लिहून दिलं गेलं आहे तर हे जे मी निवेदन दिलं हे निवेदन कोणाकोणाला दिलं आहे ते मी तुम्हाला सगळ्यांचं नाव वाचून दाखवतो. कारण आहे ते सावधान आदिवासी मधुकरा खाते गावित महाराष्ट्र आदिवासी जनकल्याण पार्टी जुडिशियल रजिस्ट्रेशन पार्टी है. नॉन जुडिशियल ऐसी भारत सरकार कुटुंब परिवार से कोई संबंध नहीं है. वो सिर्फ वोट के लिए आदिवासी को बेवकूफ़ बना रहे हैं. नॉन जुडिशियल बंधारण संविधान में रजिस्ट्रेशन पार्टी नहीं आती है. ये सभी जुडिशियल रजिस्ट्रेशन पार्टी है. नॉन जुडिशियल बंधारण संविधान का भान नहीं और चला बनने हीरो. पहले नॉन जुडिशियल का बंधारण का संविधान का अभ्यास करे. इस पागल कुत्ते से सावधान आदिवासी. इस प्रश्न का उत्तर आदिवासी समाज भारत सरकार कुटुंब परिवार की तकरार आदिवासी एसी कुंवर केसर सिंह भारत सरकार इनका परिवार एवं समिति इन्होंने जो लिखा है इसका खुलासा भारत सरकार की मीडिया पत्रकार सभी समिति सभी धर्म के XYZ देश के तमाम जवाबदार व्यक्ति इन्होंने आम जनता के सामने खुलासा करना चाहिए. यही मेरी आप सभी को नम्र गुजारिश है. धरती माता की जय. आता आपण काय बोला की कोणाला कंपनी ही बदलली गेली पण चेकपोस्ट आहे तिथेच आहे आणि चेकपोस्ट चालू आहे तसंच चालू आहे. पैसे पण घेणे देणे चालू आहे तसंच चालू आहे. लिमिटेड कंपनी बदलली पैसे बदलले नाही जमीन बदलली नाही फक्त माणसं बदलले गेले पण पैसे ते आहे तेच आहे. चलन जर वापरत आहे तर मग लिमिटेड कंपनी बदलली गेली काय नाही बदलली गेली काय रेव्हेन्यूचा आपल्याला पैसा हिशोब पाहिजे. हा समाजाचा हक अधिकार आहे माझा घरचा नाही. आणि हे काय मी माझं घरचं काम करत नाही. हा समाजाचा रेव्हेन्यू आहे तो घरपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण हे निवेदन देतोय आणि याचे आपण दस्तावेज पुरावे तयार करून घरोघरी गावोगावी 11 माणसं नेमून त्यांच्या घरोघरी आपला पॉवर दिला जाईल. ज्युडिशियल केंद्र सरकार पॉवर राहील आणि नॉन ज्युडिशियल हा भारत सरकार पॉवर राहील घरोघरी. याच्यासाठी कारण आहे त्याला कारण असं आहे आदिवासी भारत सरकार ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलं गेलं आहे. आदिवासी भारत सरकार परिवार ब्लॅकलिस्ट मध्ये टाकला गेला आहे. आदिवासी भारत सरकार समिती ब्लॅकलिस्ट मध्ये टाकली गेली आहे. एवं आदिवासी समाज भारत सरकार कुटुंब परिवार सुद्धा ब्लॅकलिस्ट मध्ये टाकला गेलेला आहे. तो पण कुठे इंटरनॅशनल जे देशाची समिती असते युनो मध्ये तिथे हा घोटाळा झालेला आहे आणि त्या घोटाळ्यामुळे आपला समाजाला आंधळं बहिरं मुक बनून जगावं लागत आहे. तर आता याच्या पुढे आपल्याला तसं तो वेळ येणार नाही आणि तसला प्रसंग पण येणार नाही. त्याला कारण आहे कारण आपल्यावाल्यांनीच आपल्याला आंधळं बहिरं मुक बनवलेलं आहे. तर ते आपण उजाड्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे. याला कारणभूती आपणच आहे. ते दुसरे विषय आहेत देतो मी थोडं पाणी पिऊन घेतो. भाई मंगल चोफालेला दिलं आणि बाकीच्यांना दिलं नाही हा त्यांचं नाव घेतो असं नको व्हायला पाहिजे. म्हणून बाकीच्यांना जे आपण निवेदन दिलेलं आहे टपाल केलेलं आहे पोस्ट पावती वगैरे आलेले आहे तर ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. माननीय श्री भरत भाऊ माणिकराव गावित चेअरमन आदिवासी सरकारी साखर कारखाना डोकारे यांना टपाल केलं होतं ते त्यांनी टपाल घेतलं नाही परत केलं आहे. नंतर पूर्व आजी माजी माननीय श्री अमरीशभाई पटेल विधान परिषद सदस्य नंदुरबार 425412 त्यांना टपाल केलेलं आहे. त्यांनी टपाल स्वीकारला आहे पोस्ट पावती बरोबर. परत आपण टपाल केलेलं आहे पूर्व आजी माजी माननीय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया नई दिल्ली त्यांनी पण टपाल स्वीकारलेलं आहे. त्यांची पण पोस्ट पावती आलेली आहे. ज्यांनी स्वीकारलं आहे त्यांचं सांगून देतो म्हणजे कोणाकोणाला मी दस्तावेज पोचवले. आता पूर्व आजी माजी माननीय श्री भगतसिंग कोश्यारी राज्यपाल राजभवन लालकेश्वर रोड मलबार हिल मुंबई 400035 त्यांना पण टपाल केलेलं आहे. ते त्यांनी पण स्वीकारलेलं आहे. सगळ्यांचं आहे राज्यपालचं आहे राष्ट्रपती. परत रिझर्व्ह बँकचे जे RBI गव्हर्नर त्यांना दिलेलं आहे. पूर्व आजी माजी माननीय मानव संशोधन प्रबंधक विभाग RIA प्रभाग केंद्रीय कार्यालय भारतीय रिझर्व्ह बँक 21 मंजिल शहीद भगतसिंग मार्ग मुंबई
4000001 त्यांनी पण टपाल स्वीकारलेला आहे. त्याच्यामध्ये परत आपण आरटीओ चेकपोस्टवर जे लिमिटेड कंपनीवाले आहे त्यांना दिलं होतं, पण त्यांनी टपाल स्वीकारलं नाही. त्यांनी असं सांगितलं किंवा सद्भाव लिमिटेड कंपनीचा मालक बदलला आहे, आता दुसरी कंपनी येऊन बसली आहे. तर दुसरी कंपनी येऊन बसली म्हणून ते तुम्ही ऑफिसला टपाल फॉरवर्ड करा म्हणे. काय हरकत नाही म्हटलं, ते मी टपाल परत घेऊन घेतलं. तर माझं एवढं म्हणणं आहे सगळ्यांना, मधुकरा खाते गावी महाराष्ट्र आदिवासी जनकल्याण पार्टी जुडिशियल रजिस्ट्रेशन पार्टी है. नॉन जुडिशियल ऐसी भारत सरकार कुटुंब परिवार से कोई संबंध नहीं है. वो सिर्फ वोट के लिए आदिवासियों को बेवकूफ़ बना रहे हैं. नॉन जुडिशियल बंधन संविधान में रजिस्ट्रेशन पार्टी नहीं आती है. ये सभी जुडिशियल रजिस्ट्रेशन पार्टी है. नॉन जुडिशियल बंधन संविधान का भान नहीं और चला बनने हीरो. पहले नॉन जुडिशियल बंधन संविधान का अभ्यास करें. इस पागल कुत्ते से सावधान आदिवासी. इस प्रश्न का उत्तर ग्राम सभा. अब तक भारत सरकार, भारत का संविधान एवं मेरे आदिवासी समाज, भारत सरकार कुटुंब परिवार की तकरार, आदिवासी एससी कोर केसर सिंह, भारत सरकार मुक्काम कटासोन, तालुका विहारा, जिला सूरत, तापी, गुजरात, भारत इंडिया. इनका क्रेडिट, इनका परिवार का क्रेडिट, इनका समिति का क्रेडिट एवं मेरे आदिवासी समाज, भारत सरकार कुटुंब परिवार का क्रेडिट सभी धर्म के व्यापारी, कर्मचारी, पुडारी इस्तेमाल कर रहे हैं. इन गंभीर मुद्दों को आम जनता एवं भारत सरकार, इनकी मीडिया, पत्रकार के सामने खुलासा होना चाहिए. यही मेरी आप सभी को नम्र गुजारिश है. धरती माता की जय. परत दुसरं, बिपिनभाई मंगलदास चोखावाला, रेटिया तुवर दाल मिलवाला, स्वस्तिक पेट्रोल पंपवाला, उद्योगपति, तालुका नवापुर, जिला नंदुरबार, 425418. संवैधानिक पद का शपथ ग्रहण के दरमियान आपने आपका दिया हुआ वचन का अवश्य पालन करें, क्योंकि 5-5 साल के करार पे आप रहते हैं. आप मालिक भी नहीं है और आप सरकार भी नहीं है, आपका दफ्तर भी नहीं है, आपका रेवेन्यू भी नहीं है और आपकी ट्रेजरी भी नहीं है और आपकी सैलरी, तनख्वाह, पगार देने वाला भारत सरकार भी नहीं है. तो फिर भी आप देश बेच रहे हैं. क्यों बेच रहे हैं? इसलिए जनादेश नहीं, संविधान सर्वोपरि है. ये सुप्रीम कोर्ट का फैसला सन 2001 और सन 2005. आरबीआई माननीय गवर्नर का आदेश के बारे में सिक्कों के डिजाइन इत्यादि से संबंधित सभी मामले भारत सरकार के दायरे में आते हैं. तारीख 17 अक्टूबर सन 2016 यूके से लेकर दिल्ली तक, दिल्ली से लेकर ग्राम पंचायत तक, ग्राम पंचायत से लेकर ग्राम सभा तक, ग्राम सभा से लेकर सन 000000 से लेकर सन 1950 तक, सन 1950 से लेकर सन 1951 तक, सन 1951 से लेकर सन 1964 तक, सन 1964 से लेकर सन 2011 तक, सन 2011 से लेकर भारत सरकार इनका परिवार समिति तक, भारत सरकार इनका परिवार समिति से लेकर अब तक भारत सरकार इनका बोर्ड लगाकर देश को कौन लूट रहा है? व्यापारी, कर्मचारी, पुडारी या तो उद्योगपति. इस गंभीर मुद्दों का भारत सरकार, इनका परिवार एवं समिति, सभी धर्म के तमाम जवाबदार व्यक्ति, आप सबने मिलकर मीडिया, पत्रकार के साथ आम जनता के सामने खुलासा करके, सार्वजनिक करके संपूर्ण दस्तावेज पुरावे मुझे अदा करें. यही मेरी आप सभी को नम्र गुजारिश है. धरती माता की जय. राष्ट्रीय अध्यक्ष आदिवासी जनकल्याण पार्टी, मोबाईल नंबर चेतन वटार यांच्याकडून येणारा व्हॉइस कॉल. 81. भारत सरकार समिती आहे, सगळंच आहे. आदिवासी शब्दाने सगळंच आहे ते. पण आदिवासी शब्द युनो मध्ये जर काढला गेला असेल, त्याला गुन्हेगार, ज्यांनी बटवारा केला, ज्यांनी
विभाजन केलं ते गुन्हेगार. आदिवासी समाज भारत सरकार कुटुंब परिवार गुन्हेगार नाही. बरोबर दादा? याच्यामध्ये अजून बरंच काय बोलतील, भरतदादा बोलतील, मधुदादा किंवा बाळदादा बोलतील. बोलायचं तर फार काय आहे, पण आता आपण 29 तारखेला आडाखेड ग्रामसभेमध्ये सगळ्यांनी यायचं आहे. ते सरकारी मीडिया, हे सरकारी दप्तर आहे बरं का, ते माझं खाजगी नाही, हे भारत सरकारचं दप्तर आहे. आणि जे आडबाउंड डिपार्टमेंटकडे जे दप्तर आहे ते सुद्धा भारत सरकारचं आहे. ईस्ट इंडिया कंपनी, इंग्रज, तुमचे व्यापारी कर्मचारी पुढारी यांचं नाही. हे दप्तर फक्त भारत सरकारचंच आहे आणि भारत सरकारचंच राहणार. पण काय झालं आहे, दिशाभूल केली गेली, त्याच्यामुळे आपण अंधाऱ्यामध्ये, जर दिवस निघतं तरी अंधारच दिसतं आणि अंधार पडतं तरी अंधारच दिसतं. तर तसं नको व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी मी कळकळीने तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आता हा 1,664 लाख करोड रुपये दंड मी ठेवलेला आहे या लहान चिंचपेडसाठी, गावासाठी, समाजासाठी, तो ते त्यांना द्यावा लागेल. परत आपला जो इथला गावाचा जो पैसा येतो तो नगरपालिकेमध्ये वापरला जातो, तो हिशोब सुद्धा गावाला द्यावा लागेल. एवढी मी सगळ्यांना कळकळीची विनंती करून आणि 2 शब्द बोलून रजा घेतो. राजस्व भारत सरकार, सत्यमेव जयते, जय आदिवासी, आपकी जय, किसी की जय. आता दादांनी ते मार्गदर्शन केलं आपल्याला हे दस्तावेज पुरावे म्हणून, तर ते समोर हा गंभीर, फार गंभीर विषय आहे. पण कोणी हा मेन मुद्दा कोणी सांगायला तयार नाही. महाभारताचा विषय पण आहे आपल्याकडे, रामायणचा विषय पण आहे, शिवाजी महाराजांचा पण आहे, इंग्रजांचा पण आहे, आणि आता चालू कंडिशनचा पण विषय आहे. पण आपण का जास्त वेळ घेत नाही, त्याला कारण एकच आहे, मुद्दे फार मोठे मोठे आहे, विषय पण फार मोठे मोठे आहे. पण जेणेकरून लवकरात लवकर समाजाला कळायला पाहिजे, लवकरात लवकर डोक्यामध्ये उतरायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण प्रत्येक खेड्यावर आता ग्रामसभा लावायची. ग्रामसभा पहिले कोण लावत होतं? तलाठी, ग्रामसेवक, सरपंच आणि काय अध्यक्ष सदस्य ते लावत होते. आता तसं नाही चालणार. आता आपलं जे ऑफिस मार्फत 11 बाय 11 माणसं नेमले जातील, त्यांच्या मार्फत ते ग्रामसभेमध्ये तलाठी ग्रामसेवकला बसवतील, सरपंच, तलाठी, जे काय अध्यक्ष सदस्य जे काय असतील त्यांना पण बसवतील, समाज बसेल, परिवारमध्ये सगळे बसतील. आणि जो काय ग्रामसभेचा जो एजेंडा असतो त्या एजेंडामध्ये काय काय लिहायचं, पहिले तिकडनं वरून येत होतं, आता वरून नाही, खालून वरती पाठवायचं. त्याला कारण एकच आहे, वरून येत होतं तेव्हा ते वाटत येत होते, थाटे वाटे, तसं नाही चालणार. आता ग्रामसभा म्हणजे ग्रामसभेमधनं जो ठराव होईल तो त्यांना केंद्र सरकारमधनं, तुम्ही 50 करोड मंजूर करत असाल तर 50 करोडचे 50 करोडच येतील, त्याच्यामध्ये 1 रुपया सुद्धा कमी होणार नाही. त्याला कारण आहे, पहिले कसं होतं, सगळ्यांचे एजंट होते, टक्केवारी, कोणाचे 10%, कोणाचे 20%, कोणाचे 25%, ते टक्केवारी नाही चालणार. आता जे काय होईल ते समोरासमोर लहान पोरापासून तर म्हाताऱ्यापर्यंत सगळे ग्रामसभेमध्ये बसतील, आता ते विषय घेतले जातील आणि ते विषय सगळे ग्रामसभेमध्ये तो ग्रामसेवक नोंद करेल आणि ते आपला केंद्र सरकारपर्यंत पाठपुरावा करायचा आहे आणि त्यानंतर आपला हक्क अधिकार मागायचे. हे संवैधानिक विषय आला हा 1950 पासून तर आतापर्यंत. बाकीचे जे विषय आहेत ते नंतर घेऊ, पण मेन मुद्दा कुठे आहे आपला? पैसा. पैसा असेल तर पुढे चालणार, पैसा नसणार तर पुढे चालू शकत नाही. आता हा समाजाकडनं मी आळाफाळा करून चालवत आहे, याला कारण एकच आहे, 1 रुपया मुठभर अन्न. 1 रुपया मुठभर अन्नामध्ये मी काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो समाजात, युनोपासून तर दिल्लीपर्यंत, दिल्लीपासून तर गलीपर्यंत. त्याला कारण आहे, भारत सरकार सत्यमेव जयते, जय आदिवासी. श्री विपिन भाई मंगलदास चौखावाला, रेटिया तूर दाल मिलवाला, स्वस्तिक पेट्रोल पंप वाला, उद्योगपति, तालुका नवापुर, जिला नंदुरबार, 425411. भारत सरकार भारत के संविधान की शपथ एवं मेरे आदिवासी समाज भारत सरकार कुटुंब परिवार की तकरार सन 1950 से लेकर सन 2011 तक, सन 2011 से लेकर अब तक इंटरनेशनल माननीय समिति, इंटरनेशनल माननीय सभी धर्म के व्यापारी कर्मचारी पुढारी, इंटरनेशनल माननीय आदिवासी सरकारी अधिकारी, इंटरनेशनल सभी धर्म के माननीय वैज्ञानिक, इंटरनेशनल माननीय सभी धर्म के अंधश्रद्धा के माननीय समिति, माननीय इंटरनेशनल आडबाउंड विभाग के डिपार्टमेंट के सरकारी अधिकारी, इंटरनेशनल भारत सरकार
भारत सरकार इनकी समिति एवं मीडिया पत्रकार इंटरनेशनल माननीय आरएसएस संघ इनकी समिति इंटरनेशनल माननीय सभी धर्म के उद्योगपति XYZ इंटरनेशनल देश के तमाम जवाबदार व्यक्ति आप सबको माननीय श्री विपिन भाई मंगलदास चोखावाला मुक्काम पोस्ट नवापुर जिला नंदुरबार महाराष्ट्र स्टेट भारत इंडिया रेटिया तुअर दाल मिल वाला स्वस्तिक पेट्रोल पंप वाला उद्योगपति इसने आप सबको इसके खुद के स्वार्थ के लिए फंसाया है। ये सभी दस्तावेज देश के आम जनता के सामने खुलासा करके अगर फर्जी एवं गलत साबित हुए तो मुझे मेरे परिवार के साथ देश के किसी भी मैदान में फांसी देना चाहिए। यही सभी दस्तावेज पुरावे आम जनता माननीय सरकारी मीडिया पत्रकार के सामने सार्वजनिक करके संपूर्ण दस्तावेज पुरावे मुझे अदा करे एवं अवगत करे। यही मेरी आप सभी को नम्र गुजारिश है। धरती माता की जय। राजस्व भारत सरकार सत्यमेव जयते 25/2023 हा विषय आहे आपला जय आदिवासी। श्री विपिन भाई मंगलदास चोखावाला रेटिया तुवर दाल मिलवाला स्वस्तिक पेट्रोल पंप वाला उद्योगपति नवापुर तालुका नवापुर जिला नंदुरबार 425418। भारत सरकार भारत का संविधान की शपथ एवं मेरे आदिवासी समाज भारत सरकार कुटुंब परिवार की तकरार। इंटरनेशनल माननीय कॉमनवेल्थ के दलाल नंबर 1 माननीय इंसाल हन्नान पठान तालुका नवापुर मुक्काम लाखानी पार्क जिला नंदुरबार महाराष्ट्र। नंबर 2 माननीय श्री विपिन भाई मंगलदास चोखावाला रेटिया तुअर दाल मिल वाला स्वस्तिक पेट्रोल पंप वाला उद्योगपति तालुका नवापुर जिला नंदुरबार महाराष्ट्र। नंबर 3 माननीय RTO कमिश्नर एवं RTO विभाग के अधिकारी। नंबर 4 सद्भाव लिमिटेड कंपनी एवं XYZ लिमिटेड कंपनी। 5 माननीय श्री विनय केशव गावित मुक्काम नईहोंडा। करंजी ओवरा तालुका नवापुर जिला नंदुरबार महाराष्ट्र। नंबर 6 माननीय श्री किरण फकीरा गावित मुक्काम नईहोंडा। नंबर 7 वसंत जेठिया गावित मुक्काम नईहोंडा। नंबर 8 दशरथ नक्या गावित मुक्काम नईहोंडा करंजी ओवरा। नंबर 9 माननीय श्री लालूभाई शांतुभाई वसावा मुक्काम देवचांदनी तालुका उच्चर जिला तापी सूरत गुजरात राज्य। नंबर 10 माननीय श्री अरविंद काशीराम गावित कथाकार मुक्काम सुड़ी तालुका नवापुर जिला नंदुरबार महाराष्ट्र एवं सभी धर्म के 8 बाव विभाग के डिपार्टमेंट के माननीय सरकारी अधिकारी आप सबके ऊपर रस 1,664 लाख करोड़ रुपए 64 लाख करोड़ रुपए 1664 लाख करोड़ रुपए तारीख 5/1/2019 तारीख 5/1/2023 और तारीख 25/5/2023। अब इस तारीख को गांव लहान चिंचपाड़ा तालुका पोस्ट नवापुर जिला करके आज़ाद मैदान में मुझे फांसी दे देनी चाहिए। यही मेरी आप सभी को नम्र गुजारिश है। धरती माता की जय। 3 आपण जे राष्ट्रपतींना अपॉइंटमेंट राजस्व भारत सरकार सत्यमेव जयते जय आदिवासी। श्री विपिन भाई मंगलदास चोखावाला रेटिया तुअर दाल मिल वाला स्वस्तिक पेट्रोल पंप वाला उद्योगपति नवापुर तालुका नवापुर जिला नंदुरबार 425418। आप महोदय संवैधानिक पद पर विराजमान होने के वास्ते हमें संवैधानिक अधिकार के विचार विमर्श की बैठक के लिए हमें इजाज़त चाहिए। इस बैठक मुलाकात की जानकारी हमें 1 सप्ताह पहले मिल जानी चाहिए। ये
ये ही मेरी आप से नम्र गुजारिश है। धरती माता की जय। राजस्व भारत सरकार सत्यमेव जयते जय आदिवासी श्री विपिन भाई मंगलदास चौकवाला रेटिया तूर दाल मिल वाला स्वस्तिक पेट्रोल पंप वाला उद्योगपति तालुका नवापुर जिला नंदुरबार 4254 भारत सरकार भारत का संविधान की शपथ एवं मेरे आदिवासी समाज भारत सरकार कुटुंब परिवार की तकरार एसी कुंवर केसर सिंह भारत सरकार मुक्काम कटासवाड़ा तालुका वियारा जिला तापी सूरत गुजरात भारत इंडिया इनका परिवार हो या समिति आप श्री गुलाम बाबा भारत सरकार मुक्काम रंजनपुर मोरवड तालुका तळोदा जिला नंदुरबार महाराष्ट्र भारत इंडिया इनका परिवार हो या समिति आदिवासी माननीय सरकारी अधिकारी आदिवासी माननीय पुडारी आदिवासी संगठन आप सबने सन 1950 से लेकर अब तक मेरे आदिवासी समाज भारत सरकार कुटुंब परिवार के ऊपर अन्याय अत्याचार शोषण किया है और कर रहे हैं। इसलिए अब इस कारण से हमें देश में कहीं भी रूढ़िगत ग्राम सभा 13-3 का सशक्तिकरण करके आपको ग्राम सभा में बुलाकर मेरे आदिवासी समाज भारत सरकार कुटुंब परिवार से भारत सरकार मीडिया पत्रकार सभी धर्म के तमाम जवाबदार व्यक्ति देश की आम जनता के सामने बेदखल किया जाएगा, हटाया जाएगा। इस गंभीर मुद्दों को माननीय सरकारी अधिकारी आप सब ने सरकारी दफ्तर सरकारी दस्तावेज के अंदर दर्ज नोट करके 2023 के पत्रानुसार श्री विपिन भाई मंगलदास चौकवाला रेटिया तूर दाल मिल वाला स्वस्तिक पेट्रोल पंप वाला उद्योगपति नवापुर तालुका जिला नंदुरबार 425418 भारत सरकार भारत के संविधान की शपथ एवं मेरे आदिवासी समाज भारत सरकार कुटुंब परिवार की तकरार देश के माननीय पूर्व आजी माजी सभी धर्म से लेकर यूनो और यूके से लेकर दिल्ली तक दिल्ली से लेकर गली तक गली से लेकर ग्राम पंचायत तक ग्राम पंचायत से लेकर ग्राम सभा तक ग्राम सभा से लेकर आम जनता तक आम जनता से लेकर इंटरनेशनल माननीय ईस्ट इंडिया कंपनी तक ईस्ट इंडिया कंपनी से लेकर इंग्रजों से लेकर इंटरनेशनल माननीय समिति तक इंटरनेशनल माननीय समिति से लेकर इंटरनेशनल माननीय सर्वोच्च न्यायालय तक इंटरनेशनल माननीय सर्वोच्च न्यायालय से लेकर माननीय आरबीआई गवर्नर तक माननीय आरबीआई गवर्नर से लेकर भारत सरकार तक भारत सरकार से लेकर भारत सरकार परिवार तक भारत सरकार परिवार से लेकर भारत सरकार समिति तक भारत सरकार समिति से लेकर माननीय उद्योगपति तक माननीय उद्योगपति से लेकर व्यापारी कर्मचारी पुडारी तक व्यापारी कर्मचारी पुडारी से लेकर 852 विभाग के डिपार्टमेंट के माननीय सरकारी अधिकारी तक 852 विभाग के डिपार्टमेंट के माननीय सरकारी अधिकारी से लेकर माननीय आदिवासी अधिकारी दलाल तक माननीय आदिवासी अधिकारी दलाल से लेकर अब तक बाप की कमाई आपकी कमाई एवं पाप की कमाई से अभी आप सभी को मेरे आदिवासी समाज भारत सरकार कुटुंब परिवार का प्रश्न और सवाल है। आदिवासी एसी कुंवर केसर सिंह भारत सरकार मुक्काम कटासवाड़ा तालुका वियारा जिला तापी सूरत गुजरात भारत इंडिया ये व्यक्ति देश के कौन थे? प्रश्न चिन्ह। देशद्रोही, आतंकवादी, जातिवादी, नक्सलवादी, XYZ-वादी थे क्या? प्रश्न चिन्ह। ये सभी मुद्दे पे सभी सरकारी एजेंसियों द्वारा सही जांच करके अगर जांच तपास में गुनहगार साबित हुआ तो परिवार के साथ आम